एक्झिट पोल पाठोपाठ आता सट्टेबाजांनीही भाजपच्याच पारड्यात महाराष्ट्रातील सत्तेचा कौल टाकलाय। महाराष्ट्रात काय नवीन समीकरण असतील किंवा कोण मुख्यमंत्री होईल याबाबत सट्टेबाजांची गणितं मांडणारा हा खास रिपोर्ट। महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक जागा मिळणार याबाबत सट्टेबाजांनीही शिक्कामोर्तब केलाय। भाजपला 125 ते 135 असा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केला असून 15 पैसे भाव लावलाय। शिवसेनेला 55 ते 62 जागांसाठी सट्टेबाजांनी 12 ते 15 पैसे भाव लावलाय। काँग्रेसला 65 ते 72 जागा मिळतील असा अंदाज वर्तवत सट्टेबाजांनी काँग्रेसवर 20 पैसे भाव लावलाय, तर 27 ते 34 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील असं सट्टेबाज म्हणतात। राष्ट्रवादीवर सट्टेबाजांनी 16 पैसे भाव लावलाय। मनसेला 9 ते 14च्या पुढे जागा मिळणार नाहीत असा त्यांचा अंदाज आहे। सट्टेबाजांनी मनसेवर 1 रुपयाला 12 पैसे असा सट्टा लावलाय, तर अपक्षांना 10च्या आत जागा मिळतील त्यावर 13 पैसे भाव लावलाय। निवडणुकीनंतर काय नवीन राजकीय समीकरणं जुळून येतील यावरही सट्टेबाजांनी सट्टा लावलाय। सरकार बनवण्यासाठी भाजप शिवसेना युती होईल असा अंदाज सट्टेबाजांच्या एका गटाने वर्तवला असून त्यावर 1 रुपयाला 20 पैसे असा भाव सट्टेबाजांनी दिलाय, तर भाजप आणि शिवसेना यांची युती होणार नसल्याचं दुसऱ्या सट्टेबाज गटाचं म्हणणं आहे। त्यासाठी सट्टेबाजांनी युतीवर 1 रुपयाला 10 पैसे असा भाव लावलाय। या अंदाजानुसार युती होणं तुर्तास शक्य नसल्याचं दिसतंय। काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही सत्तेबाहेर ठेवण्याचा भाजपचा मानस असल्यानं नवीन युती जन्माला येईल असा सट्टेबाजांचा कयास आहे। त्यासाठी भाजप मरे हुए पार्टी को साथ लेगा असा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केलाय, त्यावर 7 पैसे सट्टा लावलाय। मुख्यमंत्री भाजपचाच होणार यावरही सट्टेबाज ठाम आहेत। मुख्यमंत्रीपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावाला सट्टेबाजांनी जास्त पसंती दिली आहे। गडकरींसाठी 1 रुपयाला 12 पैसे भाव आहे। त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी 14 पैसे, एकनाथ खडसेंवर 25 पैसे, तर डार्क हॉर्स सुधीर मुनगंटीवार यांच्यावर 30 पैसे भाव लावण्यात आलाय। आता सट्टेबाजांचा हा अंदाज किती खरा ठरतो यासाठी 19 ऑक्टोबरच्या मतमोजणीची वाट पाहावी लागणार आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।